अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथे आत्माराम गिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील श्री क्षेत्र मांदळी येथील ब्रह्मरूप विदेही मठाधिपती आत्माराम गिरी बाबा महाराज यांचा 75वा अमृत महोत्सवी प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। कर्जत तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र मांदळी येथील ब्रह्मरूप विदेही आत्माराम गिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। श्री लालगीर स्वामी बुवा मठ संस्थांच्या वतीनं या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वाद्यांसह वाजत गाजत लालगीर स्वामी आत्माराम गिरी महाराज यांचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात लेझिम पथकासह गावातून रथ मिरवणूक प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी पांडुरंगाचा गजर करत जयघोषानं मांदळी नगरी दुमदुमून गेली होती। या मिरवणुकीनंतर आरती आणि पूजा विधी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी करत प्रकट दिन साजरा केला। हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम आळंदी देवाची यांचं हरिकीर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तर या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। संपूर्ण मिरवणूक प्रदक्षिणा मार्ग रांगोळ्यांनी सजवून मंदिराचा गाभारा देखील आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता। परिसरातील भाविक भक्त दर्शनासाठी दिवसभर येत असल्यानं येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना श्री लालगीर स्वामी बुवा मठ संस्थांच्या वतीनं महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता। आत्माराम गिरी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दर्शनासाठी पहाटेपासूनच राज्यासह जिल्हाभरातून भाविक भक्तांचा आणि पायी दिंड्यांचा ओघ येथे वाहत होता। यावेळी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। येणाऱ्या प्रत्येक भाविकास सुलभरित्या दर्शन घडवून आणण्यासाठी तसेच महाप्रसाद वाटपासाठी उत्तम नियोजन करण्यात आलं होतं। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष धनेश गांगर्डे, सचिव राजेंद्र गांगर्डे, खजिनदार रमेश शिंदे, विश्वस्त केशव हौसराव गांगर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी गांगर्डे, विधिज्ञ ॲडव्होकेट नितीन गवारे, संभाजी बोरुडे, मनोहर रासकर, मुकुंद गांगर्डे, पंडित वाघ, विजय गांगर्डे, संजय गांगर्डे, दीपक घोडके, भगवान गांगर्डे, हौसराव गांगर्डे, हरिश्चंद्र गांगर्डे, चेअरमन बबन गांगर्डे, सुधीर वाघ, सचिन भुजबळ, संपत गांगर्डे, राजेंद्र गांगर्डे, सुधीर बचाटे, शरद गांगर्डे, संदीप गांगर्डे, मयूर वाघुले, पिंटू बचाटे, जालिंदर भुजबळ, संपत गिरमकर यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ आणि पदाधिकारी कर्मचारी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या जन्मोत्सव सोहळ्याकरिता ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, मांदळी आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ, स्वयंसेवक, भक्तगण, भजनी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले। महाप्रसाद सोय केली आहे। तसेच हरिभक्त महाराजांचे पण कीर्तन होईल, सर्व भाविकांची व्यवस्थित सोय
भक्तगण आणि पंचक्रोशीतील सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. त्यासाठी मांदळी ग्राम आणि येथील मांदळी आत्मारामगिरी महाराज ट्रस्ट यांच्या वतीने मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि या सोहळ्यानिमित्त अशीच ह्या थोर परंपरा ह्या मांदळी ग्राम आणि येथील पंचक्रोशीतील लोकांच्या हातून व्हावी, संतांचं दर्शन व्हावं, संतांच्या विचारांवरती आपण पुढे मार्गक्रमण करावं ही माझी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज साक्षात या सोहळ्यासाठी वरुण राजाही प्रसन्न झालेला आहे आणि वरुण राजांनी ते हजेरी लावलेली आहे आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला. त्याबद्दल आणि सर्वांनी या सोहळ्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो, अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आणि एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो की हे जे काही संतांचे असतील, आत्मागिरी बाबांचे जे काही विचार असतील त्या विचारांवरती आपण पुढे मार्गक्रमण करावं आणि समस्त जे काही जनगण आहेत, समस्त जे काही पंचक्रोशीतील लोक आहेत त्या सर्वांच्या कल्याणासाठी आपण जगद्गुरूंचे जे काही विचार आहेत त्या विचारानुसार आपण पुढे जाऊन सर्वांना सदाचारी राहावं हे सर्वांना मी नम्र विनंती करतो. सद्गुरू आत्मारामगिरी बाबाजी यांचा अमृत महोत्सव म्हणजे 75वा वाढदिवस आज सर्व आत्मारामगिरी बाबाजी भक्त मंडळ आणि सर्व ग्रामस्थांनी आनंदात साजरा केला. याचे कारण असे, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव या उक्तीप्रमाणे आईचा पदर बाबाजी, पित्याची छाया बाबाजी, भावाची हाक बाबाजी आणि मित्राची साथ बाबाजी, गुरुची विद्या बाबाजी असं आमचं सर्वस्व असणारे सद्गुरू ब्रह्मचैतन्य आत्मारामगिरीजी बाबा यांचा आज आम्हाला अमृत महोत्सव साजरा करायला मिळतोय. हे म्हणजे आमच्या आयुष्यातील हा एकदम सुवर्ण क्षण आहे. हा सुवर्ण क्षण मांदळी पंचक्रोशी आणि सर्व आजूबाजूच्या म्हणजे नगर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून येणारा बाबाजींचा भाविक भक्त या सर्वांनी अतिशय आनंदात आणि जुन्या पारंपरिक ढोल ताशा, लेझिम आणि वारकरी संप्रदायातील टाळ मृदुंग या परंपरेत साजरा केला. त्याबद्दल सर्व आलेल्या भाविक भक्तांचे आणि सर्व ग्रामस्थांचे श्री लालगिरी मठ ट्रस्टच्या वतीने हार्दिक असे आभार मानतो. या ठिकाणी संस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे. आज 75वा वाढदिवस बाबांचा या ठिकाणी प्रगट होत असताना आपण जर पाहिलं तर 75 वर्ष जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देहकष्टविधी परोपकारे जगाच्या कल्याणासाठी, तिच्या मांदळीसाठीच नाही तर जगाच्या कल्याणासाठी बाबांनी 75 वर्ष या ठिकाणी तपसाधना केलेली आहे. आणि या तपसाधनेचं प्रतीक जर पाहिलं तर आज 780 वर्षानंतर हा माऊली सोहळा आपण पाहतो. परंतु बाबाजींच्या समक्ष याची देही याची डोळा बाबांजींच्या समोर या ठिकाणी लालगिरी स्वामीच्या पादुका पायी दिंडी सोहळ्यामध्ये पाहायला मिळतात. हा खऱ्या अर्थानं भूवैकुंठाचा आनंद आहे. हा आनंद आपल्यासाठी बाबाजींनी दिला आहे. म्हणून सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी एकच अपेक्षा करूया, चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हे जग आहे, तोपर्यंत या जगामध्ये एका महान साधू संतांचा म्हणजे बाबाजींचा आस्वाद, बाबाजींचा सहवास या मांदळी पंचक्रोशीतील सर्व भाविकांना मिळावा हीच प्रभू पांडुरंगांना प्रार्थना करूया. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कर्जत, अहिल्यानगर.